वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ अखेर कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात आलं। बाळ आजी आजोबांच्या कुशीत आल्यानं कसपटे कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, त्यानं आम्हाला बोलावलं, त्यानंतर महामार्गावर बाळ आमच्या ताब्यात दिलं अशी माहिती वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली। बाळाला आणण्यासाठी कसपटे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू होते। याबाबत राज्य महिला आयोगाने सुद्धा ट्विट करून बाळ आजच कसपटे कुटुंबियांकडे दिलं जाईल अशी माहिती दिली। मात्र आयोगाने कुठलाही संवाद साधला नाही आणि माहिती दिली नाही असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला। त्यानंतर झी 24 तासनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि वैष्णवीच्या वडिलांमध्ये संवाद घडून आणला। यावेळी बाळ लवकरच कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात येईल अशी ग्वाही चाकणकर यांनी झी 24 तासवर दिली। त्यानंतर काही क्षणातच हे बाळ कसपटे आजी आजोबांच्या कुशीत आलं। बस की आता त्याला बोलता येते का? बूम ते चालले ना त्याचं बूम तर वैष्णवी यांच्या आईशी यावेळी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पाहिलं। वैष्णवीचे बाळ परत आई वडिलांकडे मिळाल्यानंतर साहजिकच आहे वैष्णवीच्या आई वडिलांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत। सध्या ते दोघं आपल्या बरोबर आहेत। नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत, त्यांना पुढची त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर गेले काही दिवस प्रचंड तणावाचे होते। एक तर मुलगी गेलेली आणि त्यात मुलीचं बाळही बरोबर नव्हतं, मिळेल की नाही खात्री नव्हती। मात्र अखेर बाळ जे आहे ते तुमच्या कुशीत विसावलेला आहे। साहजिकच आहे, आनंद आहे, काय सांगा? बाळ मिळाल्यानंतर बाळ आल्यानंतर आम्हाला माझी वैष्णवीच माघारी आली घरी, याचा आनंद झाला आणि बाळ कुशीत आल्यामुळं बरं वाटलं जरा। म्हणजे आम्हाला त्याचं भीतीच वाटत होती 4-8 दिवस की आमच्या बाळाची काय विल्हेवाट लावतं काय, पण दादांच्या पालकमंत्री या नात्याने दादांनी सहकार्य केलं, त्याबरोबर त्यांचंही मी हे करतो। आणि रुपालीताई ठोंबरे याही आल्या होत्या, यांनी सहकार्याच्या भावनेतून सगळ्या गोष्टी केल्या। खरं तर गेले काही दिवस प्रचंड भावना विवश झालेला होता, भावना तुम्हाला अनावर होत होत्या। साहजिक आहे, मुलगी गेल्याचं दुःख आहे, मात्र बाळ परत आलेला आहे, कसं पाहता? बाळ आल्यामुळे खूप आनंद आहे आम्हाला। रेसिपी पाहिल्यावर क्षणभर वैष्णवी पाहिली, म्हणजे वैष्णवीचे माझ्या समोर असं मला वाटलं आणि एका क्षणाला वाटलं की तिचं दुःख विसरून आम्ही बाळाला घेऊन खूप आनंदात आहे। म्हणजे मनाला एक समाधान आहे की बाळ आज आमच्यापाशी आहे, म्हणूनच आम्ही बाळाला सांभाळ करणार आहे। वैष्णवीच म्हणूनच आम्ही बाळाचा सांभाळ करणार आहे। खरं तर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुमच्याशी दूरध्वनीवरून फोनवरून संभाषण साधलेलं आहे। काय नेमकी चर्चा झाली आणि काय आश्वासन दिलं? दादा म्हणले मी सदैव तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, मी पाहिजे ती मदत करायला तयार आहे आणि जो फरारी आरोपी आहे तो लवकरात लवकर ताब्यात घेतला जाईल अशी ग्वाही पण त्यांनी दिलेली आहे। खरं तर दोन्ही आरोपी फरार असले तरी अजित पवार तुमच्या कुटुंबियांना किंवा तुमची भेट घेण्यासाठी येतो असं काही त्यांनी आश्वासन दिलं? हो, ते दादा बोलले की येत्या 1-2 दिवसात मी तुमच्या घरी भेट द्यायला येणार आहे। खरं तर बाळ मिळालेला आहे, आनंद आहे, मात्र 2 आरोपी मुख्य जे सासरे आहेत ते अजूनही फरार आहेत। काय मागणी राहील तुमची? त्या 2 आरोपींना कोठडी घाला आणि 5 जणांना कठोरातली कठोर शिक्षा करावी एवढीच सगळ्यांकडे विनंती आहे आमची पोलीस प्रशासनाकडे। एकंदरीतच बाळ मिळाल्याचा आनंद आहे। बाळ कुशीत घेतल्यानंतर क्षणभर वैष्णवीच आपल्या समोर असल्याची भावना जी आहे ती आई वडिलांनी व्यक्त केलेली आहे, पण त्याच वेळेस जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। वैष्णवीचे बाळ परत आई वडिलांकडे मिळाल्यानंतर वैष्णवीचं बाळ आता कसपटे कुटुंबियांकडे आलेलं आहे। वैष्णवीचं बाळ